नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या प्राईम टाईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्रामध्ये सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। अजित पवारांनी सत्तेचं कवच काढून बाजूला करावं आणि जनता तुम्हाला मारायला तयार आहे, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराज यांचं समर्थन केल्यामुळे जालन्यामध्ये शिवसैनिकांचा राजीनामा, जालन्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका। संपामुळे विविध बस स्थानकावरती शुकशुकाट, प्रवाशांना फटका, 10हून अधिक संघटनांनी पुकारला संप। आणि बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी धुळ्यामध्ये गजाआड, चाळीसगाव रोड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। आता पाहूया सविस्तर वृत्त। महाविकास आघाडीच्या जोडेमार आंदोलनावरती टीका करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की फोटोला काय जोडे मारता, हिंमत असेल तर समोर येऊन मारून दाखवा। यावरती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार करत असताना सत्तेची शाल पांघरून तुम्ही ही भाषा बोलू नका, सत्तेचा कवच बाजूला केल्यास जनताच तुम्हाला दिसाल तिथे जोडे मारायला तयार आहे, असा टोला लगावलाय। नाही, सत्तेची झुल बाजूला करा, जनताच मारेल। सत्तेची झूल पांघरून सत्तेचं प्रोटेक्शन घेऊन तुम्ही ही भाषा बोलत असाल तर सत्तेची झूल आणि सत्तेचा तुमचा कवच बाजूला ठेवा। आम्हाला मारायची गरज नाही, जनताच मारायसाठी तयार आहे, भेटेल तिथे मारायसाठी तयार आहे, एवढं जनतेला तुम्ही चढला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराज यांचं समर्थन केल्याचा निषेध नोंदवत जालन्याच्या मुस्लिम बांधवांनी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिलाय। शिवसेना उपजिल्हा प्रमुख नजीर शेख यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो मुस्लिम बांधवांनी आपल्या पदाचे आज राजीनामे दिल्याने जालन्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसलाय। ये रामगिरी महाराज ये पाखंडी महाराज है, इसने हमारे नबी के बारे में अपशब्द वापरा है और इसके लिए मुख्यमंत्री शिंदे इनके खिलाफ, इसके लिए हमने ये पद का राजीनामा दिया। ये पद से हमको कोई लेने देना नहीं है। हमारे इस्लाम के वास्ते हमारे 100 कुर्बान, ऐसे पद कुर्बान है। और शिंदे सरकार का हम ये राजीनामा अभी दे रहे हैं और अभी कभी ये रखेंगे नहीं। और हम अर्जुन बहुत समर्थक है, विष्णु बहुत पाचफुले समर्थक है और हम ये इनका काम बिल्कुल करेंगे, बोले तो करेंगे। और उन्होंने जो हमारे काम करे वाले हैं, अभी तक 20 साल हो गए मेरे को शिवसेना में जो इन्होंने ये महाराज ने जो कहा है, अभी तक ऐसा किसी ने नहीं कहा है। और हमारे नबी के खिलाफ जो जाएगा तो ऐसे हम इसके बाद कदम, ये भी तो पद दे रहे हैं, इसके बाद कुछ भी दूसरा कदम भी उठा सकते हैं हम, ऐसा नहीं कि नहीं। और हम बहुत समर्थक है और भोग के विष्णु भोग के पाचफुले दोनों के नेतृत्व में हम काम करेंगे और करते रहेंगे। बस। शेख नजीर शेख उस्मान। भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसू लागलेत। आज गोंदिया जिल्हा शिवसेना ठाकरे गटाकडून नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला। पुढे बोलत असताना नितेश राणे यांनी आपली भाषा आवरावी, अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा देखील शिवसैनिकांनी यावेळेला दिलाय। राणेंनी ज्या प्रकारचे वक्तव्य आमच्या पक्षप्रमुखाच्या विरोधात बोललेलं आहे, त्या विरोधात आम्ही आज नितेश राणे यांच्या पुतळा दहन केलेला आहे। आणि त्यांच्याच भावानी काही दिवसा अगोदर शिवाजी महाराजांच्या पुतळा तिथं पडलं होतं, त्या ठिकाणी त्यांच्या भावानी एका पोलिसांसोबत उद्धट भाषांनी बोलला। तर मला एकच म्हणायचं आहे की गृहमंत्री झोपलेले आहेत का? जर असं गृहमंत्री पाहत असेल तर यांच्यावर सक्तीची कारवाई झाली पाहिजे, अन्यथा लोकांनी जो लोकसभेत त्यांच्या भावाला हरवण्याचं काम केलं तसेच विधानसभामध्ये पण यांना हरवण्याचं काम करतील, असे यांनी आपल्या डोक्यात भरून ठेवावे। आणि नितेश राणेंनी आपल्या अवकाशात राहावं असं आव्हान करतो, नाहीतर पूर्ण युवासेना शिवसेना यांच्या घरात घुसून यांच्यावर आक्रमक होईल, याची जबाबदारी नितेश राणे स्वतः राहतील। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध संघटनांनी आजपासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला असून या संपामुळे भंडारा बस स्थानकावरती शुकशुकाट पाहायला मिळतोय। संपाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असून आज पोळ्याचा पाडवा असल्याने शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे प्रवासी संख्या कमी आहे। मात्र उद्यापासून प्रवासी संख्या निश्चितच वाढणार असल्याने आता राज्य शासन मागण्या मान्य करेल की आंदोलन अधिक तीव्र होईल, हे पाहण्यासारखं आहे। याबाबत भंडाऱ्यामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन कुथे यांनी।
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक वाहक कर्मचाऱ्यांच्या 10पेक्षा अधिक संघटनांच्या वतीने आजपासून राज्यभरात संप पुकारलेला आहे. या संपाचा परिणाम सामान्य नागरिक व प्रवाशांना बसताना दिसत आहे. आज पोळ्याचा पाडवा असल्याने शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय यांना सुट्टी असल्याने प्रवासी संख्या कमी आहे. मात्र उद्यापासून हे सर्व सुरू होणार असल्याने प्रवासी संख्या निश्चितच वाढणार आहे. एस.टी. कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांकरिता हे आंदोलन आजपासून सुरू झाले असून ठिकठिकाणी प्रवाशांना अडचणी निर्माण होताना दिसून येत आहेत. उद्यापासून यापेक्षा तीव्र परिस्थिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता राज्य शासन या समस्येवर काय तोडगा काढणार व हे आंदोलन कसे मिटवणार हे पाहण्यासारखं आहे. नितीन कुथे, न्यूज अनकट, भंडारा. एस टी महामंडळाच्या 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने आजपासून संप पुकारला असून राज्यभरामधील 250 बस डेपोंपैकी 35 बस डेपो पूर्णपणे ठप्प असल्याची माहिती एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. गणेशोत्सवासाठी अनेकांची सहकुटुंब मूळगावी जाण्याची लगबग सुरू असतानाच एस टी संपामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. गेल्या महिन्यातच एस टी कामगार संयुक्त कृती समितीनं वेतनवाढीसह इतर समस्यांबाबत राज्य सरकारशी केलेली चर्चाही निष्फळ ठरले. त्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी संप सुरू केला आहे. हे तुमचे काय मागणी, तुम्ही पुन्हा संप? आमच्या मागण्या अशा आहेत, संप नाही आहे हा. आमच्या स्वयंस्फूर्तीने लोक धरणे आंदोलन करत आहेत. याच्यात 13 संघटना आहेत की ज्या जुन्या संघटना आहेत. आणि आमचं प्रमुख मागणी आहे 2016 पासून महामंडळातील कुठल्याच कर्मचाऱ्यांना शासनाच्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन नाही आहे आणि इतर काही प्रलंबित मागण्या आहेत. पण शासनाच्या मागं शासनाने आम्हाला निश्चित केलं होतं की तुम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे किंवा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देऊ. पण शासनाने कुठलाच शब्द न पाळल्यामुळं कर्मचाऱ्यांचा असंतोष निर्माण झाला आणि त्याचाच रूपांतर हे धरणे आंदोलनात झालं आहे. मागच्या जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून हे आमचं हे चालू आहे. विविध प्रकारे काळ्या फिती लावणे, निदर्शने करणे. आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 20 तारखेला म्हणजे 7 तारीखला मीटिंग झाली, 7 ऑगस्टला. त्यात सांगितलं की तुमची 20 तारीखला मीटिंग लावून संपूर्ण निकाली काढतो, हा तुमचा प्रश्न येतो. परंतु 20 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी तो निकाली न काढल्यामुळे किंवा आम्हाला आमच्या 13 संघटनांच्या कृती समितीला वेळ न दिल्यामुळं कर्मचाऱ्यांमुळे प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे. आणि त्यामुळं त्याचंच रूपांतर या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून झालेलं आहे. प्रत्यक्षात हा संप नाही, लोक स्वयंस्फूर्तीने या धरणे आंदोलनात सामील होत आहेत. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आता जे काय 10-20% चालू आहे ते सुद्धा पूर्णतः बंद होईल असं एकंदरीत आता शासन स्तरावर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून बैठकीला बोलवलेलं आहे. तर आमचे काही पदाधिकारी कृती समितीचे त्या मुंबईच्या त्या बैठकीला गेलेले आहेत. त्यांचा निर्णय येईपर्यंत कुठलाही निर्णय येईपर्यंत आम्ही कुठलीच संघटना माघार घेणार नाही. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या लातूरच्या उदगीर दौऱ्यावरती येत असून यावेळेला राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळामधील नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण करणार असून या कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी देखील सुरू आहे. यावेळेला जवळपास 2000 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. दरम्यान मराठवाड्यासह जिल्ह्यामधील विविध योजनेमध्ये पात्र महिलांना उदगीर येथे कार्यक्रमासाठी येण्यासाठी 600 बसेस याचं नियोजन करण्यात आलंय. वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्या. बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीला धुळ्याच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केली. यामध्ये अल्पवयीन नवरीसह चौघांना ताब्यात घेत चाळीसगाव रोड पोलिसांनी रोख रकमेसह एक मोटारसायकल असा 80,000 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केलाय. चाळीसगाव रोड पोलिसांनी 8 दिवस शोध घेऊन या टोळीला अटक करण्यात त्यांना यश मिळालंय. या 5ही आरोपींविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामधील आणखीन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी दिली आहे. शादी फिक्स करवा लिया, फिर उसके बाद वो जो एजेंट है उसने 3 लाख रुपए मांगने किया एंड ये जो आदमी है उसने 3 लाख रुपए उसको पैसा भी वापस पैसे दे दिया. फिर उसके बाद उसने शादी के लिए गया था, शादी उसको मध्य प्रदेश में वहाँ पे एक मंदिर थे वहाँ पे हो गया. फिर उसके बाद वहाँ पे शादी होने के बाद वो जो जब आते आते जब दूल्हे वापस आता ना साकरी में वो जो उसका माँ आणि उसका जो लड़की है दोनों वहाँ से भाग गए. फिर उसके बाद उसको पता चला ऐसे उसको फंसवनुक हो गया. फिर हमारा पुलिस स्टेशन में आके उसने तकरार दिया. फिर उसके बाद हमने इशू को सीरियसली लिया बिकॉज ऐसा इश्यूज सिटी में 2-3 वेला हुआ है. तो हमारा API चालीसगांव रोड जीवन बोर्ड से उसकी टीम के साथ उसने 8 दिन पूरा एफर्ट्स लिया, उसका CDR एनालिसिस किया. वहाँ पे जाके हमने CCTVs देखा. बहुत सारे एफर्ट्स लेने के बाद हमने उसमें जो मेन लोग हैं उसको हमने 5 लोगों को, अभी 8 लोग आरोपी किया हमने, उसमें हमने 5 लोगों को अभी ताबे में ले लिया. जळगावच्या जामनेर शहरामधील इंदिराबाई ललवाणी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेली पूनम बाविस्कर या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा काग नदी पुलावरून जात असताना नदीपात्रात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नानासाहेब आगळे आणि पोलीस निरीक्षक कासार यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्य सुरू केलं. SDRFची टीम आणि स्थानिक प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर खादगाव या गावानजीक मुलीचा मृतदेह आढळून आला. जामनेर पोलीस स्टेशनला या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत दिलासा फाउंडेशन, खालापूर पोलीस ठाणे खालापूर आणि रायगड मावळ पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने अपघातग्रस्त असलेल्या ठिकाणी कॅनकॅव मिरर म्हणजेच बहिर्गोल आरसा बसवण्यात येणार आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून नरेंद्र ढोके यांच्या सहकार्यामधून हे 2 मिरर देण्यात आलेत. रस्ते अपघात शून्यावरती यावेत यासाठी दिलासा फाउंडेशन विविध उपक्रम राबवले जातात. या अभियानाचाच एक भाग म्हणून सावरोली खारपाडा मार्गावरती हे मिरर बसवण्यात येणार आहेत. आज खालापूर पोलीस स्टेशन येथे दिलासा फाउंडेशन मार्फतीने प्रत्येक वर्षी जसं रोड सेफ्टी आणि इतर सामाजिक कार्यामध्ये नेहमी मदत असते त्याप्रमाणेच यावर्षीसुद्धा दिलासा फाउंडेशन यांच्या वतीने त्यांचे मनोज कळमकर, प्रसाद अटक, श्री जगताप, श्री दत्ता शेंडगे, नरेंद्र डोकेसाहेब यांच्या मार्फतीनं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासोबतच पत्रकार म्हणून फक्त पत्रकारिता न करता इतर सामाजिक जाणीवेचं भान या नात्यातून वेगवेगळे उपक्रम राबवतात. त्याप्रमाणेच यावर्षी त्यांनी बहिर्वक्र आरसे हे पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे आणि त्याची जबाबदारी पण त्यांनीच घेतलेली आहे. म्हणजे इतकं मोठं काम ते करतायत. फक्त त्यांची भेट न देता त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हीच ते बसवून घेऊ. निश्चितच आम्हाला हे कौतुकास्पद कामगिरी आहे त्यांची. आम्हाला नेहमीच त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि मदत राहील. वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच,
धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ, सूर्योदय फाउंडेशन मुंबई आणि ONGC कंपनीच्या संयुक्त विद्यमाने 776 कर्णबधिर शाळकरी मुलांना मोफत श्रवणयंत्राचं वाटप आज करण्यात आलंय. मुलांची तपासणी आणि श्रवणयंत्र देण्याचे शिबिर पुण्यामधील सदाशिव पेठेमधील फडके हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. पुणे जिल्ह्यामधील विविध तालुक्यामधून ही मुले पुण्यामध्ये या तपासणी शिबिरासाठी आली होती. श्रवणयंत्रामुळे या मुलांना मोलाची मदत झाल्याचं देखील आयोजकांनी सांगितलं आहे. सूर्योदय फाउंडेशन आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या मार्फत मोफत श्रवणयंत्र तपासणी ही आत्तापर्यंत साधारण 5,000 विद्यार्थी, पालक, मोठी माणसं असेल अशांना आपण हे मोफत श्रवणयंत्र दिलेले आहे. आज साधारण किती 357 विद्यार्थ्यांना आज आपण मोफत हे श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार आहे. आणि असाच उपक्रम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे हा कायम चालू राहील. जय गणेश. राज्यामधील 110 राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली असून जालना येथील डॉक्टर शिवनंदा मेहत्रे यांचा यामध्ये समावेश आहे. येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी मुंबईमध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. मेहत्रे यांची माध्यमिक विभागामधून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून किशोरवयीन मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन, वेंडरिंग मशीन सुविधा चालू करणे आणि ॲनिमिया तपासणी तसेच मुलींना शाळेमधील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी केलेल्या प्रबोधनाची दखल घेत शासनाने डॉक्टर शिवनंदा मेहत्रे यांनी राज्य शासनासाठी पुरस्कार म्हणून निवड करण्यात आली. या पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या वती कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव देखील केला जातोय. ते प्रकारची शिकवणी नाही आहे, ते फक्त आमच्या शिकवण्यावर डिपेंड आहे आणि आम्ही जे शिकवतो त्याच्यावरच त्यांचा जो रिझल्ट आम्हाला बघायला मिळतो तो आमचा आउटपुट. त्याच्यापूर्वी सेलगाव हायस्कूलला होते. हां, मग इकडे आता हे पण मनीष पाटील पण आहे. हो, माझी मैत्रिणीचे सोबतच होतो. हां, मुलींचा जो मासिक पाळी संदर्भातला उपक्रम आहे आमच्या जिल्ह्यातल्या 4 जणींचा होता. 4 जणींचा होता जिल्ह्यातला आणि एक जाफराबादच्या मॅडम, अशा जिल्ह्यातल्या 4-5 जणींचा होता. CO मॅडमने त्या उपक्रमाचं कौतुक केलं होतं आमच्या. माझ्या मते त्यांनी कौतुक केलं होतं. हो, प्रेरणा देशमुख. अन्सार शेख आमचाच विद्यार्थी असेल गावचा. अन्सार शेख तुमचा विद्यार्थी का? 8वी आपण जे काय तुला बघतो बद्रीनारायण बारवाले ते इथलेच होतो विद्यार्थी. तिथलेच विद्यार्थी आहेत. आमचे मॅक्झिमम सेलगावचे आणि आमचे विद्यार्थी तिकडेच जातात. कृष्णा टोपे ते पण इथलेच होते हो, विद्यार्थी. त्यांना कसं सगळे तरी करायचं असतं पुढं. आणि कसं आहे की आपल्याला अभ्यास करायचा म्हणजे माणूस कुठल्याही परिस्थितीमध्ये जाऊन अभ्यास करतो. हो, सगळ्या ऑड परिस्थितीवर मात करून अभ्यास करतो. आता आमचे वडील आता जी त्यांची शाळा होती आता तिथे राहायची शाळेवर, परंतु आम्ही इथे राहायचो. आमचं जे काही शिक्षण आहे. श्रीवर्धन मतदार संपर्क प्रमुख सचिन पाटेकर यांच्या सहकार्याने शिवसेना म्हसळा तालुका महिला आघाडीच्या माध्यमातून म्हसळा शहरामधील घनसार हॉल येथे मंगळागौरीचा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत 19 संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. श्रीराम महिला मंडळ म्हसळा शहर यांनी प्रथम क्रमांक, प्रगती महिला मंडळ दुसरे तर तिसरे पारितोषिक दुर्गादेवी आघाडी महिला मंडळांनी मिळवलेलं आहे. वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.